डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या बुद्धभवन या प्रिमायसेसमध्ये आता आपण आहोत. दिवेज मीडिया सोबत उपस्थित आहेत श्रीकांत तळवटकर सर. या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. माननीय घनश्याम तळवटकर सर, की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी म्हणून ते राहिलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आंबेडकरी चळवळीला एक दिशा देण्याचं काम आणि आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या संस्थात्मक उभारणी झाली त्या संदर्भात त्यांचं एक मोठं काम उभं राहिलेलं आहे. आज त्यांची 97वी जयंती आहे. या 97व्या जयंतीच्या निमित्तानं आपण माननीय श्रीकांत तळवटकर सरांना विचारूया. सर, आज माननीय घनश्याम तळवटकर सरांची 97वी जयंती आहे. या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? आजच्या 97व्या या जयंतीनिमित्तानं तळवटकर साहेबांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आत्ताच्या पिढीला व्हावी आणि अशा ह्या जुन्या आंबेडकरोत्तर कार्यकर्त्यांनी जे निस्वार्थी काम केलं आहे त्यांचा एक विचारांचा आणि आदर्शाचा वारसा आजच्या पिढीने किंवा येणाऱ्या पिढीने घ्यावा, हे जयंती करण्याच्या मागचा उद्देश आहे असं मला वाटतं. माननीय घनश्याम तळवटकर सरांच्या आयुष्यातला म्हणजे जो टप्पा राहिलेला आहे त्याचा सर्वात महत्त्वाचं योगदान म्हणून कोणत्या टप्प्याचं आपण वर्णन करा? तसं पाहिलं तर महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यांचं तळवटकर साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या नंतरच्या काळात बाबासाहेबांनी जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती प्रशासनाची, संस्थेच्या, ती त्यांनी पार पाडलीच. सहकाऱ्यांच्या मदतीने पार पाडली, पण त्यांनी त्यांचा पुढाकार घेऊन पार पाडलीच. परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. अनेक नामवंत साहित्यिक जे पुढे उदयाला आले त्यांना सुरुवातीला त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना लिहायला त्यांना लिहितं करणे, त्यांना त्यांच्या साहित्य संमेलन त्यांना इंट्रोड्यूस करणे, असं फार मोठं काम तळवटकर साहेबांनी केलेलं आहे. आणि समाजाच्या वैचारिक आंदोलनामध्ये तळवटकर साहेबांचं असं एक प्रकारे योगदान आहे असं मला वाटतं. तर बाबासाहेब आंबेडकरांना आपली पिढी पाहू शकलेली नाही. बरोबर. तर बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्ही यांच्या मधलाच जर दुवा आपण म्हटलं की तळवटकर सरांना आपण सांगता येईल, बरोबर, तर बाबासाहेबांना त्यांनी तुमच्यापर्यंत नेमकं कसं पोहोचवलं, काय ते त्या संदर्भात सांगत असत? आता असं आहे की तळवटकर साहेब बाबासाहेबांच्या नंतरची पिढी होती, त्याच्यामध्ये आदरणीय भैयासाहेबांचं नाव घ्यावं लागेल. त्यांच्यासोबत त्यांनी काम केले. तळवटकर साहेबांच्या समकालीन जे काही कार्यकर्ते नेते होते त्यांची नावं घ्यायची तर म्हटलं तर बरेच त्याच्यामध्ये सुमंतराव गायकवाड आहेत, आर.जी. रुकिया तर हयात नाहीत, ते आहेत, आर.डी. भंडारे, दासाहेब रुपोते, ही सगळी समकालीन मंडळी. तर त्यांनी बाबासाहेबांचं राजकीय विचाराचं काम आपापल्या पद्धतीने केलेलं आहे. जरी पुढे दुर्दैवाने गटबाजी निर्माण झाली राजकारणात तरी तळवटकर साहेबांनी कुठल्याही गटबाजीला असं शत्रू मानलं नाही. ते सर्वांचे मित्र राहिले, म्हणजे अजात शत्रू म्हणतात ना तसे राहिले. आणि तळवटकर साहेबांच्या ह्या सगळ्या जडघडणीमध्ये तसं पाहिलं तर त्यांचं स्वतःचं योगदान आहेच, परंतु भैयासाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा सहवास देखील त्यांच्या जीवनातला फार महत्त्वाचा भाग आहे. आणि तळवटकर साहेबांनी सातत्याने आम्हा मुलांना, विशेषतः कुटुंबातल्याच नाही समाजातल्या तरी तरुण पिढीला सातत्याने बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श, त्याची वैचारिक शिस्त, त्यांची बाबासाहेबांची वैचारिक लोकशाही ह्याची ओळख सातत्याने आम्हाला करून दिली. त्यामुळे आज आमची पिढी जी घडली असेल वैचारिकदृष्ट्या तर ते त्याचं फार मोठं योगदान असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाबासाहेबांनी सर्वंकष चळवळ चालवली. आर्थिक क्षेत्रात, राजकारण असेल, कुठली क्षेत्र बाबासाहेबांनी वर्ज्य मानली, परंतु बाबासाहेबांच्या नंतर जी चळवळ प्रामुख्यानं चालली ती राजकीय अंगानं चालली. आणि तळवटकर सरांनी बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात काम केलेलं. तर सुरुवातीच्या काळात या चळवळीमध्ये जे गट आले असतील किंवा काय असतं तर या संदर्भात तुमची नेमकी काही चर्चा सरांशी कधी झाली का, किंवा त्या संदर्भात सर काही सांगत असायचे? तशी आता आमची पिता पुत्रमुखे चर्चा कधी व्हायची नाही, परंतु त्यांच्या सहकार्यामध्ये चर्चा चालायची. ती मी तरुण मुलगा म्हणून ऐकत असे आणि त्याच्यातून मला काय जो बोध मिळत असे किंवा मला ज्ञान प्राप्त होत असे तर त्याच्यातून मला असं दिसतंय साधारणतः की सर्वप्रथम तळवटकर साहेबांनी त्यांच्यावर बाबासाहेबांनी पीपल्स सिव्हिल सोसायटी जबाबदारी सोपवल्यामुळे तळवटकर साहेब जरी राजकारणामध्ये कार्यरत होते तरी त्यांनी तिथं फार असं पुढाकार घेतला नाही. कारण बाबासाहेबांनी सोपवलेल्या कामाकडे दुर्लक्ष होईल किंवा ते होता कामा नाही ही काळजी मला तळवटकर साहेबांनी घेतली. त्यामुळे त्यांनी साहित्यात जरी होते, कले क्षेत्रात होते, राजकारणात जरी होते तर त्यांची संपूर्ण शक्ती त्यांनी अधिकाधिक संस्थेच्या पीपल्स सोसायटीच्या कामामध्ये खर्ची घातली. आता मला असं दिसतंय की त्यांच्या चर्चेतून की जेव्हा धर्मांतर 14 एप्रिलला झालं, 14 ऑक्टोबरला झालं नागपूरला, तर तिथे जे काही ज्येष्ठ मंडळी त्यांची चर्चा झाली जाहीर आहे ती की काहींचा विरोध होता की धर्मांतराची घाई करू नये,
हे जे आपण पाहतो, ऐकतो, वाचतो, की जेणेकरून येऊ घातलेल्या घटनेच्या माध्यमातून ज्या सवलती आहेत ते जातील वगैरे वगैरे. तर असे थोडं मतांतर त्यावेळी बाबासाहेबांच्या अखेरच्या काळात बाबासाहेबांची जी नंतरची राजकीय पिढी होती त्यात होत होतं. आणि कदाचित असं हे माझं मत आहे, माझं मत चुकीचं असेल, की कदाचित की ती म्हणजे बाबासाहेबांचं महानिर्वाण झाल्याबरोबर तो एक थोडासा असा म्हणजे मतांतराचं असं झालं की ते विभागलेच गेले असं मला वाटतं. परंतु तरी तवडकर साहेब या सर्व अलग अलग गटाच्या नेत्यांशी मित्रत्वाने राहिले आणि त्यांच्याकडे हे सगळे दादासाहेब गायकवाड असतील, आर डी भंडारे असतील, दादासाहेब रुपवते असतील, बापूसाहेब कांबळे असतील, ही सगळी मंडळी साहेबांच्याकडे येताना मी तरी तरुण असताना पाहिलेली आहे आणि त्यांनी ते नातं ठेवलेलं आहे. परंतु दुर्दैवाने हे मतमतांतर फारच विभागलं गेलं आणि त्याचं रूपांतर गटात झालं. तवडकर सर बाबासाहेबांचे सहकारी होते. बरोबर. आणि बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर आंबेडकरी कुटुंबांचा एक भाग आहे. बरोबर. तर आंबेडकर कुटुंबाबरोबर नंतर त्यांचे संबंध कसे होते, कसे राहते? चांगले संबंध. हा, नंतर आता 77ला महाडचं क्रांतीस्तंभाचं हे झालं, म्हणजे कोनशिला झाली आणि स्तंभाचं तेव्हा महाड क्रांतीला सुवर्ण महोत्सव झाला त्यावेळेला. आणि 78ला भैयासाहेबांचं नंतर निर्माण झालेलं आहे. त्यामुळे नंतर मग भैयासाहेब तवडकरांचं म्हणजे हे जे संबंध आहे हे जवळजवळ संपलं ना, की भैयासाहेब नंतर आहेत राहिले नाहीत, आजारी होती त्या काळामध्ये. त्यामुळे ते तसे चांगले संबंध आहेत. तसे काय लोक काय म्हणू असतील, पण तवडकर साहेबांनी त्यांच्या बाबतीमध्ये त्यांची हयात बाबासाहेबांच्या परिवाराप्रती अत्यंत आदरभाव बाळगलेला आहे, हे मी त्यांचा मुलगा सांगतो. तवडकर सरांनी इक्वल एज्युकेशन सोसायटीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. पण असं कुठलं सर्वोच्च असं योगदान तुम्हाला वाटतं की सरांनी हे फार मोठ्या प्रमाणात या संस्थेला एक उपलब्धी दिलेली आहे, काय या संदर्भात सांगतो? आता तसं एक सांगायचं म्हटलं तर नंतरच्या काळामध्ये सुरुवातीला काही 5-6 कॉलेज होती बाबासाहेबांच्या निर्माणाच्या वेळेला. त्यांच्या नंतर अनेक नवीन कॉलेज झाली. आधी औरंगाबादला झाली, विशेष करून औरंगाबादला जागा भरपूर होती. मुंबईचं वडाळ्याचं आंबेडकर कॉलेज झालं आणि काही हॉस्टेल्स निर्माण झाली. हे तर झालंच आणि त्याच्यामुळे विद्यार्थी संख्या वाढली. नंतर माझ्या कालच्या लेखामध्ये महाडच्या कॉलेजची निर्मिती त्यांनी केली. सुरुवातीला त्यांनी त्यांची ती स्मारक समिती तयार करून त्याच्यामार्फत ते केलं आणि शेवटी ते संस्थेकडेच ते चालवं दिलं. पण हे देखील त्यांनी बाबासाहेबांचा संदेश शिक्षणाचा असल्यामुळे तवडकर साहेबांना आपली सर्वाधिक ऊर्जा शैक्षणिक कामावरच खर्ची घातली किंवा केंद्रित केली असं म्हटलं तर वागू होणार नाही. सर, एक शेवटचा प्रश्न, म्हणजे तवडकर सरांना अपेक्षित असणार म्हणजे जे कार्य त्यांनी तुमच्याकडे एक सोपवलं, एक वारसा म्हणून, बरोबर, त्या वारसाचं काम करत असताना सध्या म्हणजे आणि येणाऱ्या काळामध्ये कोणतं काम आपण या संदर्भात करणार आहात? मला असं वाटतं आंबेडकर चळवळीला आज प्रबोधनाची फार मोठी गरज आहे आणि मी पाहतो ह्या माताशी काही लोक सहमत होणार नाहीत, परंतु आज अत्यंत प्रबोधनाचा फार मोठा अभाव आजच्या चळवळीमध्ये नवीन पिढीमध्ये दिसतो आहे. की जे प्रबोधनाची आवश्यकता आहे असं बाबासाहेबांच्या भाषणातून लेखनातून सातत्याने रिफ्लेक्ट होतं. आणि प्रबोधन असेल तर आंबेडकर चळवळ पुढे चालू शकणार नाही असं मला वाटतं. आणि प्रबोधन असेल तर आंबेडकरपर्यंत लोकशाहीचा खरा अर्थ आपल्याला समजेल आणि त्याप्रमाणे आपण वाटचाल करू असं माझं मत आहे. म्हणून बाबासाहेबांची आंबेडकर चळवळ हिचा आधारच वैचारिकता आहे, तिचा आधारच प्रबोधन आहे. जिंदाबाद मुर्दाबाद आगे चलो हे जरी चालू असलं तर त्याच्याने आंबेडकर चळवळ पुढे आणणे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मी प्रबोधनाच्या अंगाने काम करणारा, प्रबोधनाच्या बाजूने काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आंबेडकर चळवळीला प्रबोधनाची अत्यंत गरज आहे, विचारवंतांची गरज आहे. विचारवंत मी घरात बसले विचारतो ना, काय जे विचारवंत समाजामध्ये येतील, समाजाला जागृत करतील, समाजाच्या सामाजिक घडामोडीला चालना देतील असं प्रबोधन ह्या चळवळीत असलं पाहिजे आणि असावं असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही कृतीशील विचारवंतांची चळवळ आहे. विचाराबरोबर समाजात सक्रिय असणं हे गरजेचं आहे आणि तोच वारसा मान्य घनश्याम तवडकर सरांनी सोपवला असं कृतार्थ वक्तव्य आपल्या समोर श्रीकांत तवडकर सरांनी केलं. त्यांनी त्रिवेज मीडियाला हा जो वेळ दिला त्याबद्दल आपण त्यांचे आभार व्यक्त करूया आणि रद्द. जय जय.